मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदाची चपळता चाचणी कशी होते ती आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत। कारण की मित्रांनो, लेखी परीक्षा आता झालेली आहे आणि आता पुढची सेकंड स्टेप आहे ती म्हणजे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता अतिशय महत्त्वाचं आहे। जर यामध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क जर मिळाले नाही तर कदाचित पुढे जे मुलाखत असते आणि मुलाखतीनंतर जे मेरिट लागते त्या मेरिटमध्ये तुम्हाला कमी जर गुण आले तर या ठिकाणी निवडवर देखील तुमचा परिणाम होऊ शकतो। त्याच्यामुळं काही अतिशय IMP महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते की तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यामुळं हा व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की या ठिकाणी जर तुम्ही कट ऑफमध्ये बसले तर तुमचे सिलेक्शन होण्याचे 100% चान्सेस आहेत। असं का म्हणत आहे? कारण की या ठिकाणी पहा, जागा अगोदर जागाकडे पहा, जागा किती? जागा अतिशय जास्त आहेत। गेल्या वेळेची मुंबई उच्च न्यायालयाची भरती झालेली होती त्या ठिकाणी जवळपास 229 जागा होत्या आणि त्यामध्ये शॉर्टलिस्ट ही पद्धत असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली नाही आणि मला माहिती आहे यामध्ये बरेच विद्यार्थी ह्या 229 भरतीमध्ये जे लागले नाही त्यापैकी बरेच विद्यार्थी आता यामध्ये असतील आणि त्यांना ऑलरेडी माहीत झालेलं आहे की बरेच कॅन्डिडेट हे मला माहिती आहे की चपळता चाचणीमध्येच कटलेले असतील। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना 4 ते 5, 2 ते 3, 1 अशा प्रकारे 9-10 पैकी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहेत। तुम्ही जर मागची यादी तुम्ही जर पाहिली असेल तर हे कशामुळे झालेले की काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत। आता ह्या चुका तुमच्यामुळे होऊ नये तर त्याच्यासाठीच काही गोष्टी आहेत जे महत्त्वाच्या मी सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन्स म्हणजे 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला सहज यापैकी मिळू शकतात। सर्वात अगोदर समजून घ्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता म्हणजे काय? तर ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत। शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ह्या दोन बाबी आपल्याला वेगळ्या मिळतील। शारीरिक क्षमतामध्ये काय येते? शारीरिक क्षमता म्हणजे तुम्ही धष्टपुष्ट असणे, निरोगी असणे आणि तुमच्यामध्ये शारीरिक काम करण्याची क्षमता ही अतिशय जास्त असणे। कारण आता यामध्ये बौद्धिक चाचणी तुमची घेतली जाणार नाही, कारण ऑलरेडी 30 मार्काची बौद्धिक चाचणी तुमची घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना माहीत झालेलं आहे की तुमची बौद्धिक क्षमता किती आहे। आता तुमची पुढची जी परीक्षा आहे ती आहे शारीरिक क्षमता, म्हणजेच आता तपासण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही धष्टपुष्ट किती आहात। तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय पाहिलं असेल, कधी भेट दिली असेल तर त्या ठिकाणी पहा किती रूम्स आहेत, किती शिड्या आहेत जे तुम्हाला की चढावे लागतील आणि त्या ठिकाणी जर तुम्ही एखाद्या ऑफिसला जर क्लर्कच्या भेट दिलेली असेल कोणत्याही ऑफिसला तिथल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी फाईल्स वगैरे मोठमोठेच्या मोठे गट्टे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। तर ते तुमचं त्या ठिकाणी काम असते की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे फाईली गट्टे खालून वरी तुम्हाला त्या ठिकाणी न्यावे लागतात। त्यामुळे तुमच्याजवळ शारीरिक क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता पाहूया नेमकं शारीरिक क्षमतामध्ये कार्य कोणते तुमच्याकडून केले जाते आणि त्यांना अपेक्षा काय असते। आता पहिली गोष्ट या ठिकाणी सर्वात अगोदर तुमची पर्सनॅलिटी त्या ठिकाणी पाहिली जाते। अगोदरच तुम्हाला सांगितलेले पर्सनॅलिटी व्यवस्थित असेल तर तुमचा हा प्लस पॉईंट आहे। आता यामध्ये तुम्हाला काय करायचं असते तर एक विद्यार्थ्यांचा कधी 10 विद्यार्थ्यांचा गट त्या ठिकाणी पाडला जातो। जास्त विद्यार्थी असतील तर 15 ते 20 विद्यार्थ्यांचा गट त्या ठिकाणी पाडला जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना एखाद्या हॉल्समध्ये त्या ठिकाणी पर्सनली तुम्हाला नेले जाईल सर्व गटाला। आता हॉल्समध्ये काय, समजा आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनेक प्रकारचे हॉल्स असतात, त्यामध्ये समजा एखादा परिसर साफसफाई करायचं असेल तर त्या ठिकाणी सर्वांना तुम्हाला घेऊन जातील आणि त्या ठिकाणी त्याची साफसफाई करायला लावतील। आता तुम्हाला वाटेल की यामध्ये काय कॉमन गोष्ट आहे, साफसफाई कुणाला येत नाही, सर्वांनाच येते, परंतु मग त्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतात। आता या ठिकाणी एक टीम असते, निरीक्षण करणारी टीम आणि तुम्हाला मार्क्स देणारी टीम। आता यामध्ये त्या टीममध्ये 2 किंवा 3 व्यक्तींचाच त्या ठिकाणी समावेश असू शकतो। तर ते टीमचं कामच आहे की फक्त तुम्हाला काय करणे, तुमच्यावर निरीक्षण ठेवणे। आता निरीक्षण ठेवत असताना नेमकं काय करायचं असते तर आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की आपण प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक आहे। शारीरिक क्षमता आणि शारीरिक क्षमतामध्ये विशेष अर्हता नंतर सांगेल मी। शारीरिक क्षमतामध्ये तुम्हाला प्रामाणिक असणं अत्यंत आवश्यक आहे। प्रामाणिक म्हणजेच काय, त्यांचे जे काही नियम आहेत, रूल्स आहेत ते फॉलो करणं पहिलं आपलं काम आहे। नियम आणि रूल्स म्हणजे काय तर ते आपल्याला एक क्रायटेरिया देतात की ह्या क्रायटेरियापर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, साफसफाई करायचं आहे, काम करायचं। पहिली गोष्ट आहे की या क्रायटेरियाच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही, याच्या आतमध्येच तुम्हाला जे काही कार्य सांगितलेले आहे ते सर्व कार्य तुम्हाला करायचं आहे।
कारण की तुमच्या पाठीमागे एक तुमचं रोल नंबर वगैरे त्या ठिकाणी स्टिकर लावलेलं असते, त्याच्यामुळं तुम्ही या कोणत्यामध्ये कुठेही जरी काम करत असाल तरी तुम्ही त्यांच्या लक्षामध्ये येणार, त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स टाकणार. आता राहिली गोष्ट, काम करत असताना तुम्हाला काम चुकारपणा या ठिकाणी करायचं नाही. चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काम करायचं, जे काही काम दिलेलं आहे व्यवस्थित करायचं. जास्त काम नसते, 10 ते 20 मिनटंच तुम्हाला या ठिकाणी वर्क्स दिले जातात. 10 ते 20 मिनटामध्ये व्यवस्थित तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं. आता यामध्ये मला माहिती आहे जवळपास मित्रांनो सर्वांना सारखे मार्क दिले जातात. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतामध्ये डिवायडेशन करून तुम्हाला सारखेच मार्क दिले जातात. त्याच्यामुळं इथं इफेक्ट तेवढा पडत नाही. परंतु आता इफेक्ट कुठं पडतो, विशेष अर्हता. आता विशेष अर्हता नेमकी काय असते, तर तुमच्यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे का, विशेष अर्हता आहे का, विशेष अर्हता शिपाई या पदासाठी कोणती असू शकते. तर बरेच विद्यार्थी काय करतात, मला या ठिकाणी टायपिंग येते, 60ची स्पीड आहे, 70ची स्पीड आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगत असतात. परंतु ते क्लर्कशी रिलेटेड आहे, आपल्या शिपाई या पदाशी रिलेटेड नाही. तर शिपाई या पदाशी रिलेटेड काय आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट नोट करून ठेवा. जर तुम्हाला कार चालवता येत असेल तर हे तुमचं विशेष अर्हता सर्वात परफेक्ट. कारण की समोरच्या व्यक्तींना, अशाच व्यक्तींना जास्त घ्यायचं असते की जे काय 2+मध्ये असतात, म्हणजे दोन्ही काम त्यांना जमतात. एक शिपाई पदाचं आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस गरज पडेल कार चालवायची त्यावेळेस. म्हणजेच तुमच्याजवळ विशेष अर्हता असेल, कार चालवता येत असेल, तुमच्याजवळ लायसन असेल तर एकदम परफेक्ट. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमच्याजवळ विशेष अर्हता क्वालिटी एका शब्दात सांगा. आपण काय करतो, 2-2, 3-3 वाक्यामध्ये त्या ठिकाणी सांगतो, तेवढं वेळ नसते. त्याच्यामुळं कार चालवता येईल तुमच्याजवळ त्याचं लायसन्स असणे सर्वात बेस्ट आहे. ही गोष्ट मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलेली होती की जेव्हा भरती येईल तर ह्या गोष्टी तुम्ही काढून ठेवा, अत्यंत IMP ठरणार आहेत. कारण ह्या गोष्टी जर असतील आणि तुम्ही जर कट ऑफमध्ये बसलं तर तुमची निवड 100% होईलच. आणि दुसरी शारीरिक विशेष अर्हता आहे ते म्हणजे स्वयंपाक येणे. स्वयंपाक येणे म्हणजेच काय, ऑफिशियल ऑथेंटिक स्वयंपाक तुम्हाला येणे, चांगल्या प्रकारचं येणे. आपल्या इकडलं गावाकडचं नाही, खिचडी बनवता येते, चहा बनवता येते अशा प्रकारचं नाही. तर टेस्टी, जसं की हॉटेल्समध्ये आपण पाहतो स्वयंपाक करतात आणि आपण त्या ठिकाणी जेवायला जातो, त्यावेळेस आपल्याला त्यांचं जेवण आवडते. त्याच पद्धतीनं आपल्यालासुद्धा जेवण आलं पाहिजे आणि कदाचित आपल्याला तेच एखाद्या ठिकाणी काम केलेलं अनुभव प्रमाणपत्रसुद्धा आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. ही आपली झाली विशेष अर्हता. तर अशा प्रकारची विशेष अर्हता जर असेल तर विशेष अर्हताला त्यांनी 10 पैकी जेवढे डिवाईड करून मार्क्स दिलेले आहेत सर्व मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातात. आणि यामध्येच अजून एक महत्त्वाचा पॉईंट्स आहे. कधी काय ऐकले जाते पहा, तुमची चपळता किती आहे तुमच्याजवळ हे देखील काय केले जाते, तपासले जाते. चपळता म्हणजे काय, आता चपळता म्हणजेच काय, 3 गोष्टींमध्ये डिवायडेशन करत आहोत आपण, 10 मार्काचं लक्षात घ्या. ठीक आहे, तर चपळता म्हणजेच काय, फक्त झाडून काढले म्हणजे 10 मार्क्स मिळाले असं नाही. तर 3 गोष्ट आता शेवटची आपण पाहिलो. चपळता म्हणजे काय असते, तर आता तुमच्या बुद्धीचं तुम्ही कशा पद्धतीनं वापर करता हे या ठिकाणी निरीक्षण केले जाते. आता कधी काय करू शकतात, एकाच पुस्तक हे या ठिकाणी अशा पद्धतीनं जमा करून ठेवतात काही ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जेवढा तुमचा गट आहे, 10चा असेल, 15चा असेल, 20चा असेल, तर त्या ठिकाणी काय करतात, एका पुस्तकाचं बुकचं नाव आणि लेखकाचं नाव सांगतात की तुम्ही त्या ठिकाणी शोधून आणा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये काय कन्फ्युजन असते की सेम बुक्स असतात आणि थोडे लेखकांची नाव देखील त्या ठिकाणी सारखे असतात, एडिशन प्रकाशन असतात त्याचे. मग त्यांनी जे नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे ऑथेंटिक तेच बुक आपल्याला शोधायचं असते. तर आपण काय करतो, गडबड करतो आणि वेळ अत्यंत कमी देताच 30 ते 40 सेकंद तुम्हाला या ठिकाणी दिसतील फक्त पुस्तक चूज करून तिथून आणण्यासाठी. मग यामध्ये विद्यार्थी काय करतात, ते आपलं काय पाहत नाहीत. तुम्हाला खरोखरच आम्ही ज्या लेखाचं पुस्तक सांगितलं होतं तेच तुम्ही घेतलं का तिथून, ते चेक करत नाहीत प्रत्यक्षात. पण तुमच्या हातातलं पुस्तक पाहून आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला पाहून त्यांना कळून जाते हा व्यक्ती खोटं बोलते की खरं. कारण की त्या ठिकाणी प्रामाणिकता चेक केली जाते. जर तुम्हाला त्या ठिकाणी वेळेच्या आतमध्ये पुस्तक सापडलं नाही तर सरळ नाही म्हणायचं, आणि जर सापडलं असेल तर करेक्टली त्यांना सांगायचं सापडलेलं आहे. परंतु विद्यार्थी काय करतात, चुकीचं सांगतात, नसलं तरी येस म्हणून सांगतात. त्यावेळेस त्यांना तेव्हाच कळून जाते की तुम्ही खोटं बोलत आहात किंवा नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही टोटल 10 मार्काची आपली चपळता चाचणी आहे, अशा पद्धतीने केली जाते. आता हा व्हिडिओ थोडासा लॉंग होत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाचा पॉईंट, ते म्हणजे ड्रेसिंग कशा पद्धतीनं आहे, कशा पद्धतीनं जायचं आहे, काय गोष्टी आपल्याला त्या हॉलमध्ये करायचे, संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्हाला ही माहिती 100% आवडणारच आहे, त्याच्यामुळं लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात जे की आपल्याला माहीत नसतात. लाईव्ह वेबिनारमध्ये आपण त्या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहोत. लिपिक या पदासाठी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे 10 मेला
लवकरात लवकर जॉईन व्हा. फक्त 50 सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जसे की टायपिंगमध्ये बऱ्याच विद्यार्थी या ठिकाणी चुका करतात, त्या चुका होणार नाहीत आणि 20 पैकी 20 गुण आपल्याला कसे मिळवता येतील, त्याची थेअरी काय आहे, टायपिंगची स्पीड वाढवण्याची, ॲक्युरसी वाढवण्याची संपूर्ण डिटेल्स आपण त्या वेबिनारमध्ये तुम्हाला देणार आहोत. आणि जे काही कोणी व्यक्ती वेबिनार जॉईन करतील त्याच्यासाठी प्लस पॉईंट आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे स्पेशल आपण त्या ठिकाणी पॅसेज देखील त्या सर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये पॅसेज देणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा.